नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी. प्रशासनातील मानवी चेहरा अशी ओळख असलेल्या श्रद्धा बेलसरे खारकर यांचं गोतावळा हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकातल्या 24 व्यक्तिरेखा रोज एक याप्रमाणे आपल्यासाठी सादर करतोय. तेव्हा जरूर ऐका, अभिप्राय कळवा आणि अशाच उत्तमोत्तम व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी चपराकचे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. डॉक्टर भारती लव्हेकर. मी वसमतला शिकायला होते. वसमत म्हणजे परभणी जिल्हा. 9वीत असताना माझ्या वर्गामध्ये एक मुलगी आली. उंच, गोरीपान, देखणीच होती दिसायला. तिचे नाव होतं सुनीता पैठणे. तिचे वडील मुख्य अधिकारी होते पालिकेमध्ये. सुनीताच्या घरी मी खूपदा जायची. तिथेच माझी भेट झाली भारतीशी. गोरीपान, गोबऱ्या गालाची, ऐटबाज, बॉबकट केलेला, झालरीचा गुलाबी फ्रॉक घातलेली बाहुलीसारखी भारती मला आजही आठवते. त्यावेळी ती खूपच लहान होती. मी आणि सुनीता जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा मध्ये मध्ये करणारी भारती मला अजूनही आठवते. मग पुढे बऱ्याच वर्षांनी मी औरंगाबादला आले. सुनीताच्या वडिलांचीही बदली झाली, त्यामुळे बरीच वर्षानंतर भेट झाली नाही. मी औरंगाबाद जिल्हा माहिती अधिकारी असताना एक दिवस अचानक प्रतिभा पुराणिक आणि भारती पैठणे माझ्या ऑफिसमध्ये आल्या. भारतीचं आधीचं नाव पैठणे होतं. त्या आल्या आणि म्हणाल्या की आम्ही मराठवाड्यातल्या कर्तबगार स्त्रियांवर लोकमतमध्ये एक मालिका करतोय, त्यासाठी तुमची मुलाखत पाहिजे. मी मुलाखत दिली. त्यानंतर माझी आणि भारतीची वारंवार भेट होऊ लागली. तिचे काही ना काही सतत उद्योग चाललेले असायचे. विविध विषयावर तिचे लेख प्रसिद्ध व्हायचे. अनेक सामाजिक चळवळीतही ती अग्रभागी असे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तिला गती होती. कॉलेजमध्ये असताना तिची आई वारली. तेव्हा ती सगळं घर सांभाळायची. मला तिचं फार कौतुक वाटायचं. मग काही वर्षांनी ती दूरदर्शनच्या एका कार्यक्रमामध्ये मला मुंबईत भेटली. मग पुन्हा मुंबईमध्ये आमच्या भेटीगाठी होत राहिल्या. भारती पैठणे आता भारती लव्हेकर झाली होती. मराठवाडा विकास मंचाची ती सेक्रेटरी होती. मराठवाडा विकास मंचाचे खूप कार्यक्रम चालायचे. मराठवाडा विकास मंचच्या वतीनं दरवर्षी तिथल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तबगार व्यक्तींची निवड केली जायची. त्यातल्या 5 लोकांना मराठवाडा गौरव पुरस्कार दिला जायचा, तर विशेष कार्य असलेल्या एका व्यक्तीला मराठवाडा भूषण पुरस्कार दिला जाई. त्या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमही असत. या सगळ्या कार्यक्रमांचं नेटकं, सुंदर, देखणं नियोजन भारती करत असे. मी मंत्रालयात होते आणि भारती कधीतरी मंत्रालयात आली की आमच्या मस्त गप्पा व्हायच्या. त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर आम्ही बोलायचो. ती मला नेहमी म्हणायची की श्रद्धाताई, तुझा इतका चांगला जनसंपर्क आहे, तू राजकारणात यायला हवंस. मी तिला म्हणायचे की छे बाई, राजकारण हा काही माझा प्रांत नाही, मी आहे तिथंच बरी आहे. तू मात्र राजकारणात घट्ट पाय रोवून उभी राहा. भारती मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेली आणि पक्षाची प्रवक्ती झाली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रवादी हे मुखपत्र होतं आणि ती त्याची संपादक होती. अनेक वर्ष भारतीनं राष्ट्रवादी मासिकाचं संपादकपद भूषवलं. त्या काळामध्ये या मासिकाचं अतिशय सुंदर अंक निघायचे. अंकाला चांगला प्रतिसादही होता. भारतीची घोडदौड खूप चालली होती. तिचा जनसंपर्क फार दांडगा. माझ्याकडं भारतीची एक गमतीची आठवण आहे. एक दिवस एक भविष्यकार पंडित राजकुमार शर्मा यांचा एक कार्यक्रम दूरदर्शनला चालला होता. त्या कार्यक्रमात पंडितजींनी असं म्हटलं की यापुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे विलासराव देशमुख असतील. त्यावेळी ती गोष्ट फारशी कुणाला पचण्यासारखी नव्हती. त्याचं कारण असं की सुशीलकुमार शिंदे हे त्यावेळी मुख्यमंत्री कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं विजयी घोडदौड केली होती. त्यामुळे त्यांचंच नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित आहे अशी सर्वांना खात्री होती. पण पंडित राजकुमार शर्मांनी ही जी भविष्यवाणी केली होती ती ऐकल्यानंतर भारतीनं सरळ विलासराव देशमुखांना फोन केला आणि पंडितजींची भविष्यवाणी त्यांना सांगितली. त्यावेळी विलासराव म्हणाले, असं कसं शक्य आहे, सुशीलकुमारजींचंच नाव पुढे आहे. तरीही भारतीनं आग्रह केला आणि म्हणाली की नाही, तुम्ही पहाच आता पुढं काय होतं ते. त्यानंतर खरंच ग्रह फिरले आणि विलासरावजी मुख्यमंत्री झाल्याचं पाहायला मिळालं. भारतीला राजकारणामध्ये गती आणि रुची असूनही हवी ती संधी मिळत नसल्यानं ती कधीकधी नाराज वाटायची. पण तरीही निराश न होता आपण सतत काहीतरी काम केलं पाहिजे अशी तिची अखंड ऊर्जा तिच्या मनात असायची. त्यानंतर तिनं ती या नावाचं फाउंडेशन सुरू केलं. महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक कामं केली. त्याचंच नावचं एक मासिकही सुरू केलं. महिलांच्या विषयाला वाहिलेलं हे अतिशय छान मासिक होतं. त्याला देशविदेशातून असंख्य वर्गणीदार मिळाले. भारतीच्या मनात महिला सक्षमीकरणाच्या अनेक कल्पना होत्या. त्यामध्ये एक अशी होती की मोलकरणींचं प्रशिक्षण करायचं आणि त्यांची रोजगार क्षमता वाढवायची, त्यांची संघटना तयार करायची, त्यांचे न्याय हक्क त्यांना मिळवून द्यायचे.
त्याचबरोबर कॉस्मोपॉलिटन शहरामध्ये काम करता करता त्यांना आणखी काही कौशल्य शिकवण्यासाठी तिनं खूप काम केलं. तिनं मोलकरणींसाठीची संघटनाही उत्तम पद्धतीनं सांभाळली. 2014 साली वर्सोवामधून शिवसंग्राम पक्षातर्फे आमदारकीचं तिकीट तिला मिळालं. अनेकांना ती निवडून येईल की नाही अशी शंका वाटत होती, कारण ती मूळची औरंगाबादची होती. वर्सोवा हा कॉस्मोपॉलिटन मतदारसंघ अवघड होता, पण ती पहिल्याच वेळेस निवडून आली. तिनं खूप चांगलं काम केलं. दुसऱ्या वेळेस म्हणजे 2019 मध्ये सुद्धा ती निवडून आली. कधी कधी मी तिच्या असंख्य कामाकडे बघून विचार करते की हिचं मला कोणतं काम जास्त आवडलं. मला वाटतं तिनं मुलींसाठी आणि महिलांसाठी सुरू केलेली सॅनिटरी पॅडची बँक ही फार वेगळी आणि महत्त्वाची आहे. शाळकरी मुलींना, ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांना दिवस दिवस बाहेर राहावं लागतं, त्यामुळे त्यांना सॅनिटरी पॅडची गरज पडते आणि यावरचा इलाज म्हणून भारतीनं ही बँक तयार केली. 114 शाळांमध्ये त्याचं ATM सुरू केलं. मला वाटतं की देशातला हा एकमेव मतदारसंघ असेल जिथं सॅनिटरी पॅडची बँक आहे. ज्येष्ठ अभिनेता अक्षय कुमार याचा पॅडमॅन नावाचा सिनेमा लोकप्रिय झाला होता. एका कार्यक्रमामध्ये अक्षय कुमार भारतीला भेटला आणि म्हणाला की मी जो संदेश सिनेमामधून देत होतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुमचा मतदारसंघ आहे. मी तुमच्या मतदारसंघामध्ये राहत नाही याचं मला कधी कधी वाईट वाटतं. तुमचं काम खूप छान आहे. मुंबई हे मुळात 7 बेटांचं एक शहर. आपण दिवसेंदिवस बघतो की मुंबईतील मिठी या एकमेव नदीला पूर येतो आणि मुंबई शहरामध्ये समुद्राचं पाणी शिरतं. तर हे असं का होतं? याचं कारण म्हणजे समुद्र किनाऱ्याजवळ जी कांदळवनं आहेत त्यामध्ये समुद्राचं पाणी अडवण्याची क्षमता असायची, पण अलीकडे ही कांदळवनं नष्ट झाली, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला. भारतीनं कांदळवन जपण्यासाठी आणि संवर्धन होण्यासाठी तिच्या मतदारसंघामध्ये प्रयत्न केले. तिच्या मतदारसंघामध्ये ज्या चौपाट्या आहेत त्याचं तिनं सुशोभीकरण केलं. भारतीचा सतत काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न सुरू असतो. जोपर्यंत ती गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचा सातत्यानं ती पाठपुरावा करते. तिनं सॅनिटरी पॅडची जी बँक सुरू केली त्याबद्दल तिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. मला आठवतं की एकदा अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुका सुरू होत्या. त्यांची पाहणी करण्यासाठी एका शिष्टमंडळात तिची निवड झाली होती. ती अमेरिकेला गेली. अनेक मोठे पुढारी, आमदार, मंत्री त्या निवडणुकीच्या पाहणीसाठी जातात. भारतीनं तिथं जाऊन आपल्या पाहणीचे जे रिपोर्ट तयार केले ते अतिशय अभ्यासपूर्ण होते. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाले. त्यांनाही खूप छान प्रतिसाद मिळायचा. हे सगळं सुरू असताना भारतीनं अभ्यासही सोडला नव्हता. तिनं युनिफॉर्म सिव्हिल कोड या विषयात संशोधन करून PhD मिळवली. भारतीला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनेक पुरस्कारही मिळालेत. मी तिच्याकडे बघते तेव्हा एक साधी, सरळ, कार्यमग्न आणि कुठलाही तामझाम नसलेली कार्यकर्तीच मला दिसते. महिला कशा जास्तीत जास्त आत्मनिर्भर होतील याचा तिला ध्यास लागलेला असतो. माझी छोटी बहीण मोठी झालेली बघताना मला खरंच खूप आनंद होतो.